नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर, म्हाडा लॉटरीची मुदतवाढ. होय, प्रत्येक वेळी म्हाडा लॉटरीची तारीख वाढवली जाते आणि त्यामुळे काही लोक खुश असतात तर काही जण चिडलेले असतात. पण खरंच विचार करा, या मुदतवाढीमुळे कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा होतो. चला समजून घेऊया सविस्तर. म्हाडा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी. ही संस्था सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी लॉटरी काढत असते. सहज सांगायचं तर परवडणाऱ्या घरांची लॉटरी. दरवर्षी हजारो लोक अर्ज करतात आणि आपल्या स्वप्नातील घराची वाट पाहतात. मुदतवाढ म्हणजे नेमकं काय घडतं? जेव्हा अर्ज करण्याची मूळ तारीख संपते तेव्हा म्हाडा कधी अर्जदारांची संख्या कमी असल्याने किंवा तांत्रिक कारणामुळे अर्ज भरण्याची मुदत काही दिवस किंवा आठवडे वाढवते. यामुळे नवीन लोकांनाही अर्ज करण्याची संधी मिळते. याचा नक्की कोणाला फायदा होतो? तर नवीन अर्जदारांना, ज्यांनी काही कारणाने वेळेत अर्ज भरू शकले नाहीत, त्यांना आणखी एक संधी मिळते. त्यांच्यासाठी ही मुदतवाढ म्हणजे लास्ट मिनिट गोल्डन चान्स ठरत असते. आता दुसरा फायदा कोणाला होतो? तर म्हाडाला होतो. जास्त अर्ज म्हणजे जास्त शुल्क. काही वेळा लाखो रुपयांची वाढ होते, कारण प्रत्येक अर्जावर काहीशे ते हजारो रुपये फी असते. म्हणजे म्हाडाकडे कोटी रुपये जमा होतात. ही रक्कम प्रशासनिक खर्च म्हणून आकारली जाते. चौथं, कोणाला तोटा होतो आता पाहूया आपण. तर मुदतीत अर्ज करणाऱ्या अर्जदारांना. त्यांनी वेळेवरती सर्व डॉक्युमेंट्स, पेमेंट आणि प्रक्रिया पूर्ण केलेली असते. पण जेव्हा मुदत वाढवली जाते तेव्हा स्पर्धा वाढते. अर्थातच त्यांचे घर मिळण्याचे चान्सेस कमी होतात. त्यांना वाटतं आम्ही वेळेत सगळे केले, मग आमच्यावरती अन्याय का? विश्वासार्हतेवरती परिणाम होतो म्हाडाच्या. लोकांना वाटू लागतं की म्हाडा प्रत्येक वेळी मुदत वाढवते म्हणजे नियोजन योग्य नाही. पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह होतं म्हाडाच्या. मग याच्यावरती म्हाडाने काय केलं पाहिजे की म्हाडाने आधीच अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. जर मुदत वाढवायची असेल तर त्यामागचं कारण पारदर्शक पद्धतीने जाहीर करायला पाहिजे. तर एकूणातच मुदतवाढ म्हाडा आणि उशिरा अर्ज करणाऱ्यांसाठी फायदेशीर असते, पण वेळेवर अर्ज करण्यासाठी ती थोडीशी अन्यायकारक वाटते. शेवटी म्हाडाचं उद्दिष्ट सर्वांना घर हे असलं तरी प्रक्रियेतील न्याय आणि पारदर्शकता हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हाडाची मुदतवाढ योग्य आहे का अन्यायकारक? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हाडा आणि हाऊसिंग विषयक अशा आणखी अपडेट्ससाठी. धन्यवाद.